नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सौदी अरेबिया या देशातील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। म्हणजे सौदी अरेबिया काय आहे, ह्या देशामध्ये काय काय महत्त्वाचं आहे, या देशाची राजधानी काय आहे, कोणत्या वृत्तातून जाते, कोणत्या सीमेवर आहे, उत्तरेला पश्चिमेला पूर्वेला काय काय आहे, यामधले प्राणी संपदा काय आहे, मग पुन्हा ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, याच्यातील सर्व प्रश्न हे आपण सविस्तर विश्लेषणात्मक स्वरूपात पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण इस्रायल देशाची माहिती पाहिली होती, तो व्हिडिओ तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर पाहून घ्या। आपण जगाचा भूगोल पाहत आहोत। जगाच्या भूगोलच्या अंतर्गत 20 व्हिडिओची सिरीज आहे, त्याच्यातला पहिला व्हिडिओ इस्रायलवर बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्या। आजच्या या व्हिडिओमधला जगाच्या भूगोल ह्या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे सौदी अरेबिया। तर आता आपण सौदी अरेबिया याबद्दल महत्त्वाची माहिती, नोट्स, पॉइंट्स, ऑब्जेक्टिव्ह जे काय आहेत ते पाहू। सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की सौदी अरेबिया देश कोठे आहे? सौदी अरेबिया देश कोठे आहे? तर सौदी अरेबिया देश हा नैऋत्य आशियात आहे। आता नैऋत्य आशियामध्ये आणखीन एक देश होता, कुठला? इस्रायल। इस्रायल हा देश सुद्धा नैऋत्य आशियात होता, पण भूमध्य समुद्रालगत होता। भूमध्य समुद्रालगत नैऋत्य आशियात इस्रायल हा देश होता, पण सौदी अरेबिया देश हा नैऋत्य आशियात आहे। भूमध्य समुद्रालगत इस्रायल आणि नुसतं नैऋत्य आशियात सौदी अरेबिया। अरेबिया द्वीपकल्पाचा बराचसा भाग कोणत्या देशाने व्यापला आहे? अरेबिया देशाचा बराचसा भाग कोणत्या द्वीपकल्पाने व्यापला आहे? तर सौदी अरेबिया या द्वीपकल्पाने व्यापला आहे। सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून कोणते व्रत जाते? तर कर्कवृत्त हे सौदी अरेबिया देशाच्या मध्यातून जाते। सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणता देश आहे? सरळ सरळ आहे, सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणता देश आहे? जॉर्डन, इराक आणि कुवेत। आता ह्याच्यावर एक ट्रिक आहे, ही ट्रिक मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती, तरी सुद्धा परत ह्या व्हिडिओमध्ये सांगतो। आता आपण सरळ सरळ एक कोरा पेज घ्यायचा, त्या पेजवर दिशा टाकायच्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, मग त्याच्यानंतर उपदिशा टाकायच्या आणि त्याला मस्तपैकी एक वर्तुळ करायचं। वर्तुळ केल्यानंतर सर्वप्रथम तिथं काय करायचं, प्रत्येक जी दिशा दिलेली असते त्या दिशेच्या बाजूला त्या दिशेवर एखादा देश टाकायचा, किंवा आता आपण कुठल्या देशाची माहिती पाहतो, सौदी अरेबिया। सौदी अरेबिया लिहायचं, 8 दिशा करायच्या, त्याला वर्तुळ करायचं आणि आता जे काही 8 दिशा दिलेल्या आहेत त्या 8ही दिशाला कोणते कोणते देश आहेत, आता सौदी अरेबिया आहे ना, मग त्या सौदी अरेबियाच्या 8ही दिशांना कोणते कोणते देश आहेत ते 8ही दिशाने लिहायचे, वर्तुळाकार मध्ये लिहायचं। मग ते झाले की त्याला आणखीन एक वर्तुळ करायचं, म्हणजे जे काही देश लिहिलेले आहेत त्या दिशांना असलेले देश, त्याला वर्तुळ केले की मग त्याच्यानंतरच्या बाहेरच्या वर्तुळाला काय लिहायचं, तर तिथं कोणते खनिजे आढळतात। खनिजे हे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या दिशेला आढळते, मग ते आता सौदी अरेबियाच्या वेगवेगळ्या दिशांना कोणते खनिजे आढळते ते लिहायचं। मग परत आणखीन एक वर्तुळ मारायचं, आणखीन एक वर्तुळ मारल्यानंतर त्या देशातील प्राणी संपदा कुठे आढळते किंवा कोणत्या दिशेला आढळते। मग आता कुठल्या तरी एखाद्या दिशेवर पठार असतं किंवा सदाहरित वृक्ष असतात, त्याच्यामध्ये वने सुद्धा आढळतात आणि मग त्या ठिकाणी प्राणी सुद्धा वेगवेगळे आढळतात। असं जर केलं, असे वर्तुळात्मक चार्ट करून जर आपण देशाचा अभ्यास केला तर एका वर्तुळामध्ये एका देशाचा अभ्यास हा परिपूर्ण होतो। तर आता आपण परत आपल्या प्रश्नाकडे वळू। सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर कोणता देश आहे? सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेवर जॉर्डन, इराक, कुवेत हे देश आहेत। सौदी अरेबियाच्या पश्चिमेस काय आहे? तर सौदी अरेबियाच्या पश्चिमेस तांबडा समुद्र आहे। सौदी अरेबियाच्या पश्चिमेस तांबडा समुद्र आहे। सौदी अरेबियाच्या दक्षिणेस काय आहे? तर सौदी अरेबियाच्या दक्षिणेस येमन हा देश आहे। सौदी अरेबियाच्या दक्षिणेस येमन हा देश आहे। सौदी अरेबियाच्या आग्नेयेस कोणता देश आहे? तर सौदी अरेबियाच्या आग्नेयेस ओमान हा देश आहे। सौदी अरेबियाच्या पूर्वेस कोणते देश आहेत? तर सौदी अरेबियाच्या पूर्वेस संयुक्त अरब अमिराती,
बहारीन आणि कतार हे देश आहेत. लक्षात घ्या, 3 देश सौदी अरेबियाच्या पूर्वेस आहेत आणि 3 देश सौदी अरेबियाच्या उत्तर सीमेस आहेत. उत्तर सीमेत कुठला? जॉर्डन, इराक आणि कुवेत. आता पूर्वेकडे कुठले आहेत? संयुक्त अरब अमिराती, बहारीन आणि कतार. सौदी अरेबियाच्या ईशान्येस काय आहे? तर सौदी अरेबियाच्या ईशान्येस इराणचे अखात आहे. सौदी अरेबियाच्या ईशान्येस इराणचे अखात आहे. रब अल खली हे काय आहे? रब अल खली हे काय आहे? तर रब अल खली हे सौदी अरेबियातील ओसाड वाळवंट आहे. परीक्षेमध्ये प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल, सौदी अरेबियातील ओसाड वाळवंट कोणते? तर रब अल खली हे सौदी अरेबियातील ओसाड वाळवंट आहे. दहाना व नाफूत भागात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? दहाना व नाफूत भागात कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस पडतो? तर आवर्त वाऱ्यांपासून पाऊस पडतो. दहाना व नाफूत भागात आवर्त वाऱ्यांपासून पाऊस पडतो. मरुद्यानात भूजल उपलब्ध असते तेथे कशाची झाडे वाढतात? मरुद्यानात भूजल उपलब्ध असते तेथे कशाची झाडे वाढतात? तर खजुराची. सौदी अरेबियात उंटांच्या केसापासून काय बनवतात? तर सौदी अरेबियात उंटांच्या केसापासून घोंगड्या आणि दोर बनवतात. नाइटिंगेल हा पक्षी कोठे आढळतो? आता लक्षात घ्या, कुठलाही देश असो त्या देशामध्ये असा एक विशिष्ट पक्षी किंवा प्राणी असतो, तो त्या देशाचे वैशिष्ट्य असतो. म्हणून प्रत्येक जो काही देश आहे त्या देशातील प्राणी संपदा समजा किंवा पक्षी असू द्या, प्राणी असू द्या, काही असू द्या, ते विशिष्ट असतं, ते लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तसंच नाइटिंगेल हा पक्षी सौदी अरेबियात आढळतो. आता नाइटिंगेल हा पक्षी कसा आहे ह्याच्यासाठी सरळ सरळ गुगल करायचं, नाइटिंगेल टाकायचं, बस मिळून जातं. सौदी अरेबिया हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सौदी अरेबिया देश हा खनिज तेलासाठी जगप्रसिद्ध आहे. जगातील ज्ञात खनिज तेलाच्या साठ्यांपैकी सुमारे किती टक्के साठे सौदी अरेबियात आहेत? जगातील ज्ञात खनिज तेलाच्या साठ्यांपैकी सुमारे किती टक्के साठे सौदी अरेबियात आहेत? तर 25% साठे हे सौदी अरेबियात आहेत खनिज तेलाचे. सौदी अरेबियात प्रामुख्याने राहणारे लोक कोणते? आता सौदी अरेबिया नावातच आहे, अरेबिया म्हणजे अरब लोक. सौदी अरेबियात प्रामुख्याने अरब लोक राहतात. आता सौदी अरेबियातील लोकांचा धर्म कोणता? तर त्यांच्या वेशभूषेवरून आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की त्यांचा धर्म हा इस्लाम आहे. सौदी अरेबियातील लोकांची प्रमुख भाषा काय? तर अरेबिक. आता अरेबिक गाणे भरपूर प्रमाणात गाजलेले जातात, जे की अरेबियन सॉंग्स असतात, ते पहा खूप छान असतात. सौदी अरेबियातील लोकांची प्रमुख भाषा अरेबिक. सौदी अरेबियातील लोक कोणत्या नावाचा सुती पायघोळ अंगरखा विजार वापरतात? विधान खूप महत्त्वाचं आहे किंवा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, थोडासा कन्फ्यूज करण्यासारखा वाटतो आपल्याला. सौदी अरेबियातील लोक कोणत्या नावाचा सुती पायघोळ अंगरखा विजार वापरतात? तर गलबिया. आता जे काही सौदी अरेबियातील लोक आहेत किंवा पुरुष आहेत त्यांची जी वेशभूषा आहे म्हणजे सुती पायघोळ अंगरखा आणि विजार, त्याला तिथे गलबिया असे संबोधले जाते. खुबूस हे काय आहे आणि कोठे आढळते? आता सरळ सरळ परीक्षेमध्ये प्रश्न विचारला खुबूस, आपल्याला खुबूसच काय आहे ते माहिती नाही, तर मग आपण ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देऊ शकतो? आता हे खुबूस हा काय आहे माहिती आहे का? सौदी अरेबियामधला एक प्रकार आहे. कशाचा? भाकरीचा. आपल्या याच्यामध्ये जवार भाकरी असते, पुन्हा आणखीन वेगवेगळ्या ज्वारीची भाकरी असते, बाजरीची भाकरी असते, पुन्हा नाचणीची सुद्धा भाकरी करतात. अशा आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाकऱ्या असतात ना, तसेच सौदी अरेबियामध्ये सुद्धा खुबूस जो आहे ना, तो खुबूस हा भाकरीचा प्रकार आहे आणि तो सौदी अरेबियात आढळतो. म्हणून आता कधीही लक्षात घ्या, खुबूस जर एकदम लक्षात आलं, कुबड्या खवीज नाही, खुबूस, नुसता खुबूस जर असं आलं तर खुबूस हा भाकरीचा प्रकार आहे आणि तो सौदी अरेबियात आढळतो. अरबी वाद्यात कशाला महत्व आहे? अरबी वाद्यात कशाला महत्व आहे? तर अरबी वाद्यात तंतुवाद्यांना महत्व आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही अरबी सॉन्ग असतात त्या प्रत्येक अरबी सॉन्गमध्ये तुम्हाला तंतुवाद्य मिळेल. आता जे काही बॉलिवूड सॉन्ग आहेत त्या बॉलिवूड सॉन्गमध्ये सुद्धा अरबी सॉन्गचा उपयोग केला जातात किंवा अरबिक सॉन्ग बनवले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं तंतुवाद्य दिसून येतं.
हे तिथलं वैशिष्ट्य आहे, कारण अरबी वाद्यांत तंतुवाद्याला खूप महत्त्व दिलं जातं. आता रुबाब, तंबूर, ऊद ही काय आहेत आणि कोठे वापरली जातात? विधान महत्त्वाचं आहे. रुबाब, तंबूर, ऊद ही काय आहेत आणि कोठे वापरली जातात? तर रुबाब, तंबूर, ऊद ही वाद्य आहेत आणि ती संगीतात वापरली जातात आणि ती सौदी अरेबियामध्ये वापरली जातात. रुबाब, तंदूर, ऊद ही वाद्य आहेत, ती संगीतात वापरली जातात आणि ती सौदी अरेबियात वापरली जातात. मक्का व मदिना कोठे आहेत? तर मक्का व मदिना सौदी अरेबियात आहेत. सौदी अरेबियाची राजधानी कोणती? तर रियाद. सौदी अरेबियाची राजधानी रियाद. सौदी अरेबियात देशाच्या मध्यभागी असलेले शहर कोणते? सौदी अरेबियामध्ये देशाच्या मध्यभागी असलेले शहर कोणते? तर रियाद हे शहर सौदी अरेबिया देशाच्या मध्यभागी आहे. राजा सौद विश्वविद्यालय कोठे आहे? राजा सौद विश्वविद्यालय कोठे आहे? तर सौदी अरेबिया या देशामधील रियाद या शहरात आहे. रियाद शहर महत्त्वाचं आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद. मग आता रियाद हे सौदी अरेबिया देशाच्या मध्यभागी वसलेले आहे आणि याच रियादमध्ये राजा सौद विश्वविद्यालय आहे. आता जेद्दा हे कोठे वसलेले आहे? आता आपल्याला परीक्षेमध्ये सरळ सरळ दिले जेद्दा कोठे वसलेले आहे. आपल्याला काय लक्षात येणार हो? 1760 देश आहेत, एवढे मोठे देश आहेत, पण एवढ्या देशाच्या बकळ्या राजधान्या आहेत, मग त्याच्यामध्ये कोणत्या देशामध्ये कोणतं शहर आहे ते माहिती नाही. एकदमच परीक्षेमध्ये आपल्याला जेद्दा विचारला तर जेद्दा का भद्दा आपल्यालाच कळालं नाही. जेद्दा हे कोठे वसलेले आहे? तर जेद्दा हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. जेद्दा हे तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. समुद्रमार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम कोणत्या बंदरात होते? समुद्रमार्गे मक्केला येणाऱ्या यात्रेकरूंचे आगमन प्रथम कोणत्या बंदरात होते? तर जेद्दा बंदरात होते. अल धमाम हे काय आहे? अल धमाम हे काय आहे? तर अल धमाम हे खनिज तेल संकलन केंद्र आहे. खनिज तेल संकलन केंद्र कोणते? तर अल धमाम हे खनिज तेल संकलन केंद्र आहे आणि ते सौदी अरेबियात आहे. तर अशा पद्धतीने सौदी अरेबिया या देशामधील आधारित 31 प्रश्न संपलेले आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीफार एक्स्ट्रा माहिती होती ते सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ आणि सौदी अरेबिया देशाबद्दलची माहिती, प्रश्न उत्तरे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही. आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या. म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार? तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा. जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात. आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या. तर बस एवढंच सांगायचं.